नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप लास्ट व्हिडिओ जो आहे तर तो सगळ्यांनी बघितलेला असेल एव्हिडन्सचा. त्याच्यामध्ये आपण 2 एव्हिडन्स जे आहेत तर ते डिस्कस केले होते. 2 एव्हिडन्स पैकी फर्स्ट जे एव्हिडन्स होतं तर ते होतं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आणि सेकंड जे एव्हिडन्स होतं तर ते होतं ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ओके, आता नेक्स्ट जे एव्हिडन्स आहे तर ते आहे तुमचे वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, देन कनेक्टिंग लिंक अँड लास्ट वन एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. ओके, असे 4 एव्हिडन्स आज आपल्याला बघायचे आहे. पण लक्षात घ्या, हे एव्हिडन्स कसले आहे? एव्हिडन्स आहे की जी पण आपण जनरली लिव्हिंग थिंग्स सभोवताली बघतो आहे यांचे सगळ्यांचे पॅरेंट्स जे आहे, यांचे सगळ्यांचे अँसेस्टर्स जे आहे तर ते अँसेस्टर्स कसे होते? सेम होते. ओके, तर हेच आपण जनरली बघतोय. तर सगळ्यात फर्स्ट जो एव्हिडन्स आहे तर ते आहे वेस्टिजियल ऑर्गन. आता सगळ्यात फर्स्ट जे एव्हिडन्स आहे आपलं तर ते एव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन. ओके, आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? जे ऑर्गन एकतर अंडर डेव्हलप आहे किंवा डिजनरेट झालेले आहे. ओके, तर असे ऑर्गन्स अंडर डेव्हलप असतील किंवा डिजनरेट म्हणजे व्हॅनिश झालेले आहे किंवा व्हॅनिश होण्याच्या मार्गावरती आहे, अशा ऑर्गनला आपण काय म्हणणार? वेस्टिजियल ऑर्गन. आता असे जे ऑर्गन्स आहे नेमकं जनरली असं का होतं तर याचं रिझन बघा. आता काही जे ऑर्गन्स आहे आपल्या बॉडीचे तर ते युजफुल नाहीये. ओके, तर मग इन्व्हायरमेंट मध्ये त्याच्यामध्ये जनरल टिश्यूज जे आहे हे टिश्यू सडन प्रिपेअर होत नाही, राईट? किंवा एखादा ऑर्गन जो आहे हा ऑर्गन सुद्धा सडन डिजनरेट होत नाही. प्रॉपरली लक्षात घ्या, एखादा ऑर्गन जो आहे हा एखाद्या ऑर्गन जो आहे तर तो सडन डिजनरेट पण होणार नाही किंवा टिश्यू जे आहे त्या ऑर्गन्सचे किंवा एखाद्या ऑर्गन्सचे टिश्यू जे आहे तर ते सडन प्रिपेअर पण होत नाही. यांचं डिजनरेट होणं किंवा प्रिपेअर होणं हे ग्रॅज्युअल चेंज आहे. आता ग्रॅज्युअल चेंज, तर या ग्रॅज्युअल चेंजला तुम्ही म्हणू शकतात याला 1 year 2 year जनरली लागत नाही, कमीत कमी मिलियन ऑफ इयर्स या ठिकाणी लागतात. कमीत कमी नाही म्हणता येणार, जास्तीत जास्त मिलियन्स ऑफ इयर्स जे आहेत तर ते लागतात. मग असे ऑर्गन्स जे आहेत तर ते अंडर डेव्हलप आहे. मग असे ऑर्गन कोणते आहे ह्युमन बिंग मध्ये की जे युजलेस आहे? ओके, पण तेच ऑर्गन अदर ॲनिमल्स मध्ये युजफुल आहे आणि ते ऑर्गन्स अदर ॲनिमल्स मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. प्रॉपरली लक्षात घ्या की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय की जे एकतर अंडर डेव्हलप आहे आणि डिजनरेट झालेले आहे. आता यांचं अंडर डेव्हलप किंवा डिजनरेट होणं किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं हे एका दिवसाची प्रोसिजर नाही, मिलियन्स ऑफ इयर्स याला लागतात आणि व्हॅनिश होण्यासाठी सुद्धा मिलियन्स ऑफ इयर्स या ठिकाणी लागतात. ओके, मग असे ऑर्गन्स कोणते? तर सगळ्यात फर्स्ट आपण कन्सिडर करू आपल्या इयर पिना. ओके, आता इयर पिना ज्या आहे ह्या इयर पिना ह्युमन बिंग मध्ये युजफुल नाहीये, बट ह्याच इयर पिना मंकी मध्ये युजफुल आहे. पॉइंट लक्षात घ्या, इयर पिना डज नॉट युजफुल इन ह्युमन बिंग. फक्त आपण कोरोनामध्ये इयर पिनाचा यूज केलेला आहे, ते पण मास्क घालण्यासाठी, अदरवाईज याचा काही यूज नाहीये. जनरली हिअरिंग साठी याचा यूज नाही. जर तुम्ही प्रॉपरली म्हणायला गेलं तर हिअरिंग साठी इयर पिनाचा जनरली यूज नाही, पण हीच इयर पिना मंकी मध्ये युजफुल आहे. युजफुल इन मंकी, युजफुल इन मंकी फॉर द मूवमेंट. नाव नेक्स्ट जो दिलेला आहे तर तो आहे अपेंडिक्स. मी आधीच बोलले तुम्हाला की अपेंडिक्स जे आहे हे अपेंडिक्स
आपल्या बॉडीमध्ये डायजेशनसाठी अपेंडिक्सचा यूज नाहीये, फक्त जनरली जो यूज आहे तर तो आहे की काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांना डेथ किंवा त्यांचं जे नंबर आहे इन्क्रीज करण्यासाठी, इन्क्रीज नाही व्हायला पाहिजे म्हणून अपेंडिक्स त्या ठिकाणी यूज होतो. पण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अपेंडिक्सचा काहीही यूज नाही. पण हेच अपेंडिक्स इज युजफुल इन रुमिनंट्स ॲनिमल. हाच अपेंडिक्स रुमिनंट्स ॲनिमल मध्ये जनरली युजफुल आहे. आता रुमिनंट्स ॲनिमल म्हणजे रवंथ करणारे प्राणी. एक्झाम्पल तुम्ही काऊ, बफेलो कन्सिडर करू शकतात. काऊ आणि बफेलो मध्ये अपेंडिक्स जे आहे तर ते युजफुल होतं, कारण की जे पण ग्रीन व्हेजिटेबल्स ते ईट करतात, जो पण चारा ते ईट करतात, तर ते पोटामध्ये प्रिझर्व करतात आणि जेव्हाही त्यांना वेळ असतो तर ते पुन्हा तो काढतात आणि त्याला चीफ करतात. ओके, मग त्यासाठी अपेंडिक्स जो आहे तर तो त्यांच्यामध्ये युजफुल आहे. याच्या व्यतिरिक्त नेल्स तुम्ही देऊ शकतात. हे जे नेल्स आहे ह्युमन बिंग मध्ये युजफुल नाही, पण हेच नेल्स अदर ॲनिमल्स मध्ये युजफुल आहे. एक्झाम्पल लॉयन जर तुम्ही बघितलं तर लॉयन मध्ये तुम्हाला नेल्स जे आहे तर ते त्यांचं चिरफाड करण्यासाठी नेल्सचा यूज त्या ठिकाणी होतो. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून काही पॉइंट्स जे आहेत तर ते दिलेले आहे. टेलबोन, दॅट इज कुकिक्स अँड विजडम टीथ. ओके, हे जे आहे हे आपल्याला युजफुल नाही. टेलबोन आहे आपल्याला आता पण स्मॉल असा बोन्स जो आहे तर तो बॅक साईडला आहे, तर तो आपल्याला युजफुल नाहीये, पण अदर ॲनिमल्सला युजफुल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट दिलेला आहे 5th वन, तर तो दिलेला आहे तुम्हाला विजडम टीथ. विजडम टीथ लास्टचे जे टीथ आहे तर ते टीथ आपल्याला काही युजफुल नाहीये. अक्कल दाढ जसं मी बोलले तुम्हाला, तर याचा यूज आपल्याला नाहीये, पण अदर ॲनिमलला याचा यूज आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही एक पॉइंट घेऊ शकतात, बॉडी हेअर. आता बॉडी हेअरचा आपल्यावरती काहीही यूज नाहीये, पण बॉडी हेअर जे आहे जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर जे ॲनिमल्स जे बाहेर फिरतात, एक्झाम्पल डॉग आहे किंवा कॅट वगैरे आहे, त्यांच्या बॉडीवरती खूप हेअर्स असतात. तर ते हेअर्स कशासाठी असतात? त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. पण आपल्याला हेअर्सची गरज नाही. तर या सगळ्यावरून आपल्याला काय लक्षात येते की आपल्या आणि त्यांचे पूर्वज जे होते तर ते कोण होते? एकच होते. ओके, किती पॉइंट सांगितले बघा मी. फर्स्ट वन सांगितलं इयर पिना, these are does not useful in human being but is useful in monkey for the movement. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट जो आपण बघितला तर तो आहे अपेंडिक्स. अपेंडिक्स आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काहीही युजफुल नाहीये, पण हाच अपेंडिक्स रुमिनंट्स ॲनिमल मध्ये युजफुल आहे. नेल्स तुम्ही घेऊ शकतात. नेल्सचा यूज एक नेलपेंट लावण्यासाठीच यूज आहे, याच्या व्यतिरिक्त कोणताही यूज नाहीये. आणि हेच नेल्स दुसऱ्या ॲनिमल्स मध्ये जर तुम्ही बघितले, एक्झाम्पल लॉयन वगैरे जे मांस वगैरे खातात, तर त्यांना चिरफाड करण्यासाठी याचा यूज जो आहे तर तो आहे. आफ्टर दॅट टेलबोन, लास्ट बोन्स जे आहे, एक छोटीशी शेपूट आपल्या बॉडीमध्ये आहे, ती पण आपल्याला काही यूज नाहीये, पण दुसऱ्या ॲनिमलमध्ये त्या शेपूटचा यूज जो आहे तर तो आहे. त्याच्यानंतर विजडम टीथ घ्या, लास्टचे जे टीथ आपल्यामध्ये त्याचा यूज नाहीये, पण अदर ॲनिमल्स मध्ये आहे. हेअर जे आपल्यामध्ये पण आहे, अदर ॲनिमल मध्ये पण आहे. याच्यावरून आपलं असं लक्षात येतं की हे जे ऑर्गन्स आहे हे आपल्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या ॲनिमल्स मध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्यांचे आणि आपले पूर्वज कसे असतील? एक. हा एकच पॉइंट आहे या ठिकाणी, म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला तेच बघायचं आहे. नाव नेक्स्ट वन जे आहे तर ते आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आता व्हॉट इज मीन्ड बाय पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये तुम्ही डेड बॉडीज जे आहे तर त्या डेड बॉडीजची एज डिटरमाइन करू शकतात.
ते कोणत्या इरामध्ये म्हणजे त्या कोणत्या वर्षामध्ये होते, त्याच्यानंतर त्यांचं जनरली एज काय आहे, तर हे सगळं तुम्ही पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये डिटरमाइन करू शकतात. बघा, भरपूर वर्ष आधी काय झालं होतं की जे डेड ॲनिमल्स होते तर ते जमिनीखाली बरीड झाले. आता जमिनीखाली ते ॲनिमल्स जे आहेत तर ते बरीड झाले, त्यांचे रुमिनंट्स त्यांचे इम्प्रेशन्स म्हणजे त्यांचे ठसे जे आहेत तर ते त्या ठिकाणी उमटलेले आहेत. ओके, आता ते ठसे जे आहेत तर ते त्या ठिकाणी उमटलेले आहेत, त्यांचे बोन्स प्रेझेंट आहे. मग त्याच्यावरून आपण त्या ॲनिमल्सची काय डिटरमाइन करू शकतो, एज. ओके, तर तोच पॉइंट या ठिकाणी आहे की कोणापासून काय निर्माण झालं, तर हे आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सने आणि एजने डिटरमाइन करू शकतो. आता एजने कसं काय डिटरमाइन करू शकणार आपण, नेक्स्ट जो एव्हिडन्स आहे आपला तर तो आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आता सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय बघायचं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये, वी कॅन डिटरमाइन एज ऑफ द डेड बॉडीजची आपण एज जी आहे तर त्या ठिकाणी काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ओके, त्याच्यानंतर हाऊ कॅन बी डिटरमाइन, तर सगळ्यात फर्स्ट प्रश्न बघा त्या ठिकाणी, जेव्हा पण ॲनिमल्स जिवंत आहे मीन्स लाईफ आहे तेव्हा ॲनिमल काय इट करतंय, फूड. द ॲनिमल इट फूड बिफोर डाय. आता फूड जर ॲनिमल इट करतंय म्हणजे नेमकं काय इट करतंय, इट्स कार्बोहायड्रेट्स. पॉइंट लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट्स, आफ्टर दॅट प्रोटीन्स, जे पण आहे विटामिन्स वगैरे, ऑल दॅट थिंग. मोस्टली आपण काय करतो, कार्बोहायड्रेट, अँड कार्बोहायड्रेट इज नथिंग बट द कार्बन 12. Carbon 12 is the element which having the atomic mass number 12. ओके, तर कार्बन 12 चे जितके पण पदार्थ असतात तर ते आपण काय करतो, ईट करतो. राईट, आफ्टर दॅट इटिंग काय म्हणतात आपलं, बंद. तर आफ्टर डेथ इनटेक ऑफ कार्बन 12 इज स्टॉप. आता कार्बन 12चं जे इनटेक आहे तर ते इनटेक काय होऊन गेलं, तुमचं स्टॉप होऊन गेलेलं आहे. आणि कार्बन 12चं इनटेक जे आहे तर ते स्टॉप झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी कार्बन 14, दीज आर रेडिओ ऍक्टिव्ह substance. Okay, carbon 14 is the radioactive substance. The decaying procedure of carbon 14 occurs continuously. आता कार्बन 14 हा आपल्या बॉडीमध्ये जनरली ऑलरेडी असेल, राईट. त्याच्यानंतर जेव्हा आपण कार्बन 12 म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स जे पण आपण जेवण करतो आहे तर हे आपण सगळं काय करतोय, ईट करतो आहे. मग ईट करतोय बिफोर द डेथ. ओके, जोपर्यंत डेथ होत नाही तोपर्यंत आपण हे सगळं काय करू शकतोय, ईट करू शकतोय. पण डेथ झाल्यानंतर नेमकं काय होतंय की आपल्या बॉडीमध्ये, जस्ट कन्सिडर, आपल्या बॉडीमध्ये कार्बन 14 सुद्धा आहे आणि कार्बन 12 सुद्धा आहे, पण कार्बन 14चं जे प्रमाण आहे तर ते कमी. मग आफ्टर दॅट कार्बन 14 जे आहे तर ते काय होते, डिके होते. आता कार्बन 14 डिके होते आणि कार्बन 12 पण जनरली काय होते, डिके व्हायला स्टार्ट होते. दोघांचा जो रेशो आहे तर तो रेशो आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो.
आता त्याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन्स जे आहेत तर ते दिलेलं नाहीये, हाऊ कॅन बी कॅल्क्युलेट, बट we can calculate the age of by ratio of carbon 14 and carbon 12. कार्बन 14 आणि कार्बन 12 या दोघांच्या रेशो वरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, या दोघांच्या रेशो वरून आपण एज जी आहे तर ती डिटरमाइन करू शकतो. मग अशीच एज जी आहे तर ती डिटरमाइन झालेली आहे. ओके, तर अशा सायन्स मध्ये 3 इरा त्यांनी दिलेले आहे, म्हणजे 3 सन, इसवी सन किंवा इयर्स जे आहे तर ते दिलेले आहे. तर त्या 3 इराज जे आहे तर ते आपण बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट वन जी आहे तर ती आहे पॅलाझोइक इरा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेसोझोइक इरा आणि नेक्स्ट वन आहे सिनोझोइक इरा. आता पॅलाझोइक इरामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांना फक्त काय मिळाले, इनव्हर्टिब्रेट्स मिळाले. आता हे सण आहे बरं, जसं आपल्या याच्यामध्ये सण असतात इयर्स म्हणा किंवा 2919 तसे हे इयर्स आहे. तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे किती वर्ष आधी सांगितलं, 540 बिलियन इयर्स ॲगो. ओके, 540 मिलियन इयर्स ॲगो. तर तेव्हा काय होते, फक्त इनव्हर्टिब्रेट्स होते. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे कोणते, की ज्यांना पाठीचा कणा नाही. ओके, फक्त तेच होते इनव्हर्टिब्रेट्स. आणि त्या इनव्हर्टिब्रेट्स मध्ये कोण कोण होते, रेप्टाइल्स, आफ्टर दॅट ॲम्फिबिया, अँड नेक्स्ट ॲम्फिबिया नंतर नेक्स्ट येते तुमचं पायसेस, ज्यांना पाठीचा कणा नाही. ओके, हेच ॲनिमल्स जनरली तेव्हा प्रेझेंट्स होते. मग त्यांच्या नंतर जे आले ॲनिमल मेसोझोइक इरामध्ये ॲडव्हान्स रेप्टाइल्स. ओके, आता ॲडव्हान्स रेप्टाइल्स म्हणजे तुम्ही स्नेक घेऊ शकतात, डायनासोर घेऊ शकतात. ओके, या ठिकाणी रेप्टाइल्स जे आहेत तर ते नॉर्मल वॉल लिझार्ड वगैरे तुम्ही कन्सिडर करू शकतात. आणि मग सिनोझोइक इरामध्ये आले एव्स विच हॅव्हिंग अ बोन्स. इनव्हर्टिब्रेट्स जे होते त्यांना पाठीचा कणा नव्हता. त्याच्यानंतर परत आल्या ठिकाणी मॅमल्स. आता या ठिकाणी बघा 3 जे इयर्स आहेत तर ते दिलेले आहे. फर्स्ट वन आहे पॅलाझोइक इरा, म्हणजे सगळ्यात फर्स्ट 540 मिलियन इयर्स अगो काय होते, इनव्हर्टिब्रेट्स होते. त्याच्यानंतर काय होते, फक्त आणि फक्त रेप्टाइल्स होते. आणि मग काय झाले तुमचे सिनोझोइक इरामध्ये एव्स आणि मॅमल्स जे आहे तर हे चाले फक्त. ओके, मग याच्यावरून काय कन्क्लुजन होते, की आपले सगळ्यांचे पूर्वज कोण होते, इनव्हर्टिब्रेट्स. कारण की पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स पासून आपण काय कॅल्क्युलेट केलं, इयर 540 मिलियन इयर्स ॲगो फक्त कोण होते, इनव्हर्टिब्रेट्स. मग तुम्ही जर थोडं पुढे आले 540 इयर्सच्या नंतर जो इयर आहे तर तो आहे 240 मिलियन इयर्स, 540. त्याच्यानंतर 240 काय होते, फक्त रेप्टाइल्स. मग 65 मिलियन इयर्स ॲगो, आजपासून जर तुम्ही 65 मिलियन इयर बॅक गेले तर मग तुम्हाला काय मिळाले, फक्त एव्स आणि मॅमल्स. याचा अर्थ काय आहे, की जर आधी फक्त इनव्हर्टिब्रेट्स होते आणि मग त्याच्यानंतर जर एव्स आले, त्याचा अर्थ काय होतोय, की इनव्हर्टिब्रेट्स पासून काय इन्व्हेंटेड झालेलं आहे, एव्स आणि मॅमल्स. ओके, तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते, याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपले सगळ्यांचे पूर्वज कोण होते, इनव्हर्टिब्रेट्स. ओके, नाउ नेक्स्ट वन जे आहे तर ते आहे कनेक्टिंग लिंक्स.
चला नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो आहे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक मध्ये काही अॅनिमल्स जे आहेत तर ते दिलेले, सगळ्यात फर्स्ट दिलेलं आहे पेरिपेटस. ओके, पेरिपेटसचा फोटो जो आहे तर मी तुम्हाला पेरिपेटसचा फोटो दाखवते. दीज आर पेरिपेटस. ओके, बॉडी प्रॉपरली बघा पेरिपेटसची, म्हणजे तुम्हाला पॉइंट समजतील. पेरिपेटस शो सिमिलॅरिटी और कनेक्टिंग लिंक विथ Annelida and Arthropoda. Now Annelida and Arthropoda, these are the class, okay, or group of invertebrates. आता या ठिकाणी बघा, जेव्हा आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हे चॅप्टर बघू तर त्या ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये दोन ॲनिमल्स जे आहेत तर ते दोन कॅरेक्टर मध्ये डिवाइड झाले. फ्रॉम दॅट फर्स्ट वन इज व्हर्टिब्रेट्स अँड अनदर वन इज इनव्हर्टिब्रेट्स. आता इनव्हर्टिब्रेट्स मध्ये परत 10 क्लासेस आहे, तर त्याच्यापैकी ॲनलिडा आणि ॲरथ्रोपोडा पण आहे. आता ॲनलिडा मध्ये काही कॅरेक्टर्स जर तुम्ही बघितले तर ॲनलिडा मध्ये तुम्हाला काय कॅरेक्टर मिळतात? सेगमेंटेड बॉडी मिळते, थिन क्युटिकल म्हणजे कॅल्शियमची लेअर, अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन. पॅरापोडिया म्हणजे जर तुम्ही गोम बघितली असेल तर बघा, गोमच्या साईडला हेअर्स असतात. That hairs is known as parapodia and these are useful to movement साठी यूज होतात. ओके, तर हे सगळे कॅरेक्टर कोणामध्ये आहे? पेरिपेटस मध्ये. आणि हेच कॅरेक्टर कोणामध्ये आहे? ॲनिलिडा मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त ॲरथ्रोपोडा जर तुम्ही बघितलं तर ॲरथ्रोपोडा मध्ये ट्रकियल रेस्पिरेशन आहे आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. Open circulatory system means what? Does not have vein and arteries. Vein आणि arteries त्या ठिकाणी प्रेझेंट राहण्याने तुम्हाला डायरेक्टली ब्लड जे आहे तर ते फ्लो होईल ऑल ओव्हर द बॉडी. आता arteries आणि vein नाहीये तर हार्ट सुद्धा राहणार नाही, रिमेंबर करा. हा, मग हे दोघं कॅरेक्टर कोणामध्ये? हे ॲनलिडा मध्ये आणि हे ॲरथ्रोपोडा मध्ये. हेच कॅरेक्टर तुम्हाला कोणामध्ये मिळणार आहे? पेरिपेटस मध्ये. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डकबिल प्लॅटिपस. आता डकबिल प्लॅटिपस जे आहे तर डकबिल प्लॅटिपस बघा कोणासोबत सिमिलॅरिटी किंवा कनेक्टिंग लिंक दाखवते? मॅमल्स प्लस रेप्टाइल्स. आता मॅमल्स सोबत का? बिकॉज डकबिल हॅव अ मेमरी ग्लँड, आणि मेमरी ग्लँड असली तरी त्या ठिकाणी डकबिल प्लॅटिपस जे आहे तर ते एग लेस करतं जसं रेप्टाइल करतं, म्हणून डकबिल प्लॅटिपस कोणाशी सिमिलर आहे? रेप्टाइल्स. आणि लंगफिश कनेक्टिंग लिंक विथ ॲम्फिबिया, बिकॉज आता लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग बीइंग अ फिश. आता लंगफिश जे आहे तर ते फिश आहे, ऍक्च्युली रेस्पिरेशन कोणा थ्रू व्हायला पाहिजे? गिल्स थ्रू किंवा स्पोर्स थ्रू, पण तरी कशाने रेस्पिरेशन होते? लंग्सने. आणि हे कोणासोबत होते? ॲम्फिबियन्स. मग आता बघा, पेरिपेटसची कनेक्टिंग लिंक ॲनलिडा सोबत, डकबिल प्लॅटिपसची कनेक्टिंग लिंक मॅमल आणि रेप्टाइल सोबत, आणि लंगफिशची ॲम्फिबियन सोबत. याच्यावरून काय लक्षात येते की त्यांचे दोघांचे जे अँसेस्टर्स आहे तर ते अँसेस्टर्स काय असतील? सेम. ओके, आणि लास्ट वन जे आहे आपलं तर ते आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स एकदम इझी आहे बघा. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स वरती एवढा प्रश्न जो आहे तर तो फक्त डायग्राम येते आणि आयडेंटिफाय द एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन असा प्रश्न त्या ठिकाणी असतो. जर तुम्ही प्रॉपरली डायग्राम बघितली तर बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसते या ठिकाणी. या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट आहे फिश, देन सॅलमँडर, टॉर्टॉइस, चिकन, पी, काऊ, रॅबिट आणि मॅन. जर तुम्ही तिघांची फर्स्ट स्टेप बघितली तर ही फर्स्ट स्टेप तिघांची कशी आहे? सेम. स्टेज आहे ही एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे इन द प्रेग्नन्सी और बिफोर द बर्थची जी स्टेज आहे तर ती स्टेज या ठिकाणी दिलेली आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर सगळी ही फर्स्ट स्टेज जी आहे तर ती सगळ्यांची कशी आहे? सिमिलर. ओके, आणि मग वन बाय वन काय होत गेलेले? चेंज.
जर फर्स्ट स्टेज सगळ्यांचे सिमिलर जर आहे याचा अर्थ काय की सगळ्यांचे अँसेस्टर कोण होते, सेम. सिंपल हा कन्सेप्ट या ठिकाणी दिलेला आहे. ओके, इथं सॉरी इथं आपले 4 एव्हिडन्स जे आहे तर ते संपलेले आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मेसेज करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाकीचा उरलेला जो पार्ट आहे तर तो आपण उद्या बघू.